सर्वांना माझा आवाज व्यवस्थित येते का बघा विद्यार्थी मित्रांनो. आवाज येत असेल तर हो म्हणा. चला चला विद्यार्थी मित्रांनो, संकल्प यशाचा मोफत मार्गदर्शन वर्गामध्ये मी घोरपडे सर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज आपण जे प्रश्न शिकणार आहोत ते प्रश्न आपल्यासारख्या विद्यार्थ्यांकडून आलेले आहेत आणि त्या प्रश्न त्या विद्यार्थ्यांना अवघड जात होते, तर त्या तशा प्रश्नांचा आपण आज सराव करणार आहोत. चला त्यांनी पाठवलेल्या प्रश्नांचा आपण सराव करूयात आजच्या या क्लासमध्ये. पहिला प्रश्न अगदी सोपा आहे, चला सोडवा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर यायला लागलेलं आहे. आज आपल्याला फास्ट घ्यायचे आहेत, अनेक प्रश्नांना आपल्याला स्पर्श करून पुढे जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काही एवढा अवघड नव्हता. बघा, आपल्याला m ची किंमत आपल्याला 4 दिलेली आहे. आपण त्या m खाली 4 लिहूया, गुणिलेला गुणिलेचं चिन्ह लिहूया. n ची किंमत किती आहे? 2 दिलेली आहे आपल्याला, आणि अधिक m म्हणजे 4 विद्यार्थी मित्रांनो, आणि भागिलेला भागिलेचं चिन्ह आणि n ची किंमत 2. आता तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, कंचे भागू बेव, कंचे भागू बेव हे तुम्हाला शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. आता कण म्हणजे कंस, चे आहे का त्याच्यामध्ये? चे नाही. भा म्हणजे भागाकार, तर आपल्याला पहिला भागाकार करून यावं लागेल. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो किती येते? 4 भागिले 2, 2 येतं. अधिकला अधिकचं चिन्ह. आता याच्यामध्ये ही क्रिया करून घ्यावी लागेल, गुणाकार. 4 दोन्ही 8, आणि 8 अधिक 2 बरोबर काय होतं? 10. 10 हे या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे होतं. अशाच पद्धतीचे काही मिक्स प्रश्न आहेत, त्याचा आपण आता सराव करणार आहोत. 10 ज्यांचं उत्तर आहे त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. जास्तीत जास्त आपल्याला सराव करून घ्यायचा आहे आज. हा एक प्रश्न फक्त बघा, आता तुम्हाला सोडवता येतो का ते बघूया, आणि नंतर मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगतो. आताच्या प्रश्नाचं उत्तर बघा. सर्वात पहिलं मृण्मयीचं होतं. श्वेता, श्रीतेज, श्रेयश, प्रवीण, विदिता, गौरांग, रुचिका, वंश, दळवी, श्रेया, सलोनी, सुहानी या विद्यार्थ्यांचं बरोबर होतं. त्याचबरोबर रुचिका, गवाळी, गार्गी या विद्यार्थ्यांचं देखील बरोबर होतं. चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे. पुढचा प्रश्न, या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहे मी. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 मिनिटामध्ये तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर झालंच पाहिजे. बघा, 2 अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या, फक्त शब्दरचना क्लिष्ट केलेली आहे, बाकी काही नाही. 2 अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या किती आहे याचाच अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये 2 अंकी एकूण किती संख्या आहे असा आहे. बघा, 2 अंकी एकूण संख्या किती आहे? तर तुम्हाला माहित आहे 2 अंकी पाठांतर केलेलंच असेल,
पाठांतर नसेल तरी टेन्शन घेऊ नका. बघा, आपल्याला 2 अंकी संख्या जर बघायची असतील तर आपण बघायचं की 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 99. त्यातनं 1 अंकी सर्वात मोठी संख्या वजा करायची विद्यार्थी मित्रांनो. 1 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती मग? 9. मग याची वजाबाकी जर केली तर आपल्याला 2 अंकी संख्या मिळतात. 2 अंकी संख्या काढायची असतील तर कसं करायचं? 2 अंकी सर्वात मोठी संख्या घ्यायची, त्यातनं 1 अंकी सर्वात मोठी संख्या वजा करायची, म्हणजे आपल्याला कळतं की 2 अंकी 90 संख्या आहे. 2 अंकाच्या प्राकृतिक संख्येची संख्या किती आहे? बघा, केवळ शब्दरचना क्लिष्ट असल्यामुळे तुम्हाला प्रश्न समजलेला नसेल, नाहीतर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येतं. आता तसं त्याच पद्धतीने आहे, 3 अंकी संख्या किती आहे असं जर विचारलं तर 999 वजा 3 अंकी सर्वात मोठी संख्या, त्यातनं 2 अंकी सर्वात मोठी संख्या वजा करायची. दोन अंकी सर्वात मोठी संख्या वजा करायची, ते उत्तर येतं आपलं 900. आता या पद्धतीने, या पॅटर्नने तुम्ही जास्तीत जास्त संख्या करू शकता. कोण ना कोण मध्ये मध्ये डिस्टर्ब करताय. तर अशा पद्धतीने गेल्यानंतर तुम्हाला या पॅटर्नने आपल्याला अनेक 4 अंकी संख्या असतील, 5 अंकी संख्या असतील, या संख्या काढता येतील. चला पुढे बघूया. तिसरा प्रश्न. हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार सर, त्या फोनवरून क्लास चालू आहे त्यामुळे उचलला. काय महाराष्ट्रात नंदुरबार, गडचिरोली, त्याच्यानंतर नाशिक वगैरे आहे. नमस्कार सर. आंध्र आहे, नाही ते नाही करायचं.
चालेल. चला विद्यार्थी मित्रांनो, फोन मध्ये चालल्यामुळे थोडस हे झालं. बघा, एका मजुरांनी रोजंदारीवर 23 फेब्रुवारी 2016 ते 3 मार्च 2016 पर्यंत काम केले तर त्याला किती दिवसाची मजुरी द्यावी लागेल? बघा, आता मजुरी सुरुवात कधी केली त्यांनी कामाला? 23 फेब्रुवारीला. बरेच विद्यार्थी काय करतात बघा, 23 फेब्रुवारी सोडून देतात, 24 पासून सुरुवात करतात. 23 फेब्रुवारीला त्यांनी सुरुवात केली म्हणजे 23 फेब्रुवारी पासून आपल्याला काम त्यांनी केलेलं आहे. 23 फेब्रुवारी, 23, 24, 25, 26, 27, 28. जनरली 28 काही जणांनी केलं असेल, पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा 2016 हे लीप वर्ष आहे. ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने निशेष भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी किती दिवस काम केलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. फेब्रुवारीतले 7 आणि मार्च मधले 13 असे एकूण त्याने किती दिवस काम केलं? तर त्याने 20 दिवस काम केलं. म्हणजे त्याला 20 दिवसाची मजुरी द्यावी लागेल. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, 20 हे उत्तर बऱ्याच जणांचं होतं. सर्वात पहिलं उत्तर कोणाचं होतं बघा? काही जणांनी 19, 20 असं लिहिलं होतं. प्रवीण याचं सर्वात पहिलं उत्तर होतं. 2 नंबरला उत्तर होतं केडीचं, केडीचं. 3 नंबरला उत्तर होतं आर्याचं. 4 नंबरला होतं श्रीरंग, गवाळी, सोहम, आर्या, सानवी, संदीप या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं. आणखी काही विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं. अवधूतने 30 लिहिलं होतं बघा. ह्या अशा साध्या साध्या सोप्या सोप्या आपण चुका करतो आणि प्रश्न एकदम सोपा होता, काही नव्हतं त्या प्रश्नामध्ये. मग अशा चुका होता कामा नये. एकदम प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. प्रश्न एक वेळा नाही समजलं तर 2 वेळा वाचा, जेणेकरून त्या प्रश्नामध्ये आपल्या चुका होणार नाही. सोपा प्रश्न असतो, फक्त वाचनाची किंवा घाईमध्ये आपण करतो आणि त्यामुळे चुका होतात. काही काही साध्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. लीप वर्ष म्हणजे काय, कधी असतं, लीप वर्षाचा परिणाम कोणत्या महिन्यातल्या किंवा कधी होतो, कधी होत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला सरावात नाही येत असतात. चला, साखरेची किंमत प्रति किलोग्रॅम आहे, ग्रॅम. ते टाईप होताना लक्षात अशा काही चुका ज्या होतात ना टाईप करताना, ग्रॅम हे थोडंसं लक्षात ठेवा. हे कट आहे. 40 रुपयावरून 0.8 रुपये कमी झाली. शंकररावांनी 13 किलो 500 ग्रॅम
साखर खरेदी केली तर त्यांना दुकानदारास द्यावी लागणारी रक्कम किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली साखरेची किंमत काय होती? 40 रुपये होती. आता साखरेची किंमत किती रुपये झालेली आहे? तर 39 रुपये आणि 20 पैसे अशी झालेली आहे. 80 पैसे कमी झालेली आहे साखर. 40 रुपयाला होती, आता 80 पैसे. 0.8 या शब्दाचा अर्थ आहे 80 पैसे कमी झाले. मग आता साखरेची किंमत किती झाली? 39 रुपये 20 पैसे. त्याने साखर घेतली किती? 13 किलो 500 ग्रॅम. मग आपण जसा गुणाकार करतो ना, सेम टू सेम तशाच पद्धतीचा गुणाकार करायचा आहे. दशांश तळाचा नंतर विचार करूया आपण. बघा, 5 दोन्ही 10, 10 शून्य हाताला 1, 9 5 45, 45 आणि 1 46, 46. त्याच्यानंतर 46 ला 6 हातच्या 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, 19 ला 19. कारण पुढे कुठलीही संख्या नाही. तिकडे मी जरा इकडे लिहून घेतो कारण तिथे जागा होणार नाही. इथे लिहून घेतो उत्तर. तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 3-4 स्टेप गणित करायचं आहे तेव्हा व्यवस्थित कागदावर मधोमध तुम्ही ती प्रश्न लिहायचा प्रयत्न करा, सोडवायचा प्रयत्न करा. कारण काय होतं, अशीच कंडिशन येते परीक्षेमध्ये. आपण काय करतो, एकदम काठेला कुठेतरी कच्चा काम करायला जातो आणि इथे जागा पुरी होत नाही आणि मग हे पूर्ण खोडतो आणि दुसरीकडे पुन्हा लिहायला सुरुवात करतो आणि त्यामध्ये आपला वेळ जातो. तेव्हा बघा, माझ्याकडे सुविधा आहे, तुमच्याकडे तिथे पेपरमध्ये सुविधा नसणार आहे. बघा, आता 5 ने गुणून झालेलं आहे. आता आपल्याला गुणायचं आहे कशाने? इथे 0 देतो मी. आता 3 ने गुणायचं आहे. 3 दोन्ही 6, 3 नवे 27, 27 ला 7 हातच्याले 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 11 होतात विद्यार्थी मित्रांनो. 11 ने इथे लिहिले, 11 इथे लिहिले. आता आपल्याला 1 ने गुणून घ्यायचं आहे. 1 ने कुठल्याही संख्येला गुणला असता गुणाकार तीच संख्या म्हणजे मोठी संख्या येते. म्हणजे उत्तर काय येणार आहे? आपल्याला पहिलं हे लिहिण्याच्या अगोदर हा 0 एकक स्थानचा, दशक स्थानावर 0 लिहावं लागेल कारण एकक, दशक, शतक. शतक स्थानापासून त्याचं उत्तर सुरू होईल. हा शतक स्थानाचा आपण करतोय आणि त्याचं उत्तर काय येणार आहे? 2, 9 आणि 3. याची जर बेरीज आपण विद्यार्थी मित्रांनो केली तर ती बेरीज किती येणार आहे? 0, 6 6 12, 12 2 हाताला 1, 9 9 18, 18 आणि 19, 19 ला 1 हाताला 1, 9 आणि 2 11, 11 आणि 1 हातचालीला 12, 12 2 हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दशांश तळाकडे यायचं आहे आपल्याला. इथे 1 नंतर दशांश तळ होता आणि इथे 1 नंतर. या दशांश तळाची गुणाकारामध्ये बेरीज होते. इथला 1 नंतर दशांश तळ आणि इथला 1 नंतर. म्हणजे आपल्याला 2 संख्या सोडून 2 संख्येनंतर आपल्याला दशांश तळ द्यावा लागेल. मग मी 2 संख्या सोडतोय, 1 2, इथे दशांश तळ देतोय. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे. त्याला किती द्यावे लागतील? 13 किलो 500 ग्रॅम साठी 529 रुपये आणि हे 20 पैसे आहेत विद्यार्थी मित्रांनो. एवढे रुपये त्याला पेड करावे लागतील, द्यावे लागतील. चला पुढचा प्रश्न बघूया. थोडस तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी खालच्या ह्याच्यात घेतो. हा एक प्रश्न पाठवलेला होता विद्यार्थ्यांनी. सोपा आहे पण थोडासा गोंधळ होतो काय काय जणांना. काय हरकत नाही, आपण बघूया. शांत डोक्याने करा विद्यार्थी मित्रांनो. बघा किती विद्यार्थ्यांचं चुकलंय सांगा मला. अनेक विद्यार्थ्यांचं चुकलं. का चुकलं असेल बरं? तर त्याने काय केलं, 8 रुपयाने कमी झाली असं लिहिलं असेल.
म्हणजे 32 रुपयाने गुणल्यामुळे तुमचं उत्तर चुकलेलं आहे. आता बरेचसे विद्यार्थी उत्तर पाठवत आहेत. काही जणांनी अगोदरच पाठवलेलं असेल. अगोदर पाठवणारे कोण आहेत बघूया. अगोदर पाठवणारा, हा ठीक आहे, 2च्या जागेवर 3 पाठवलेस का? साखरेच्या पुढचा शब्द दिसत नव्हता. बरं, आता दिसतंय ना व्यवस्थित? आता या प्रश्नाचं उत्तर दे बघा. थोडस तुमची हे करून घेतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. थोडीशी लेंथ कमी करतो. आता प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता प्रॉब्लेम येणार नाही. चला, उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. अभिनंदन तुमचं, छान प्रयत्न करताय. बघा, हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा. अगदी सोपा प्रश्न आहे. 2-3 पद्धती आहेत, पण तुम्हाला कुठली चांगली वाटते ती बघा. बघा, हा प्रश्न आपण सोडूया. बघा, रेहाना तिच्या आईपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास रेहानाच्या आईचे वय किती? बघा, आई मोठी असणार आहे, मुलगी लहान असणार आहे. कारण आई 26 वर्ष, आईपेक्षा रेहाना 26 वर्षांनी लहान आहे, म्हणजे आई मोठी आहे ना 26 वर्षांनी. तर आपण काय करूया, आईसाठी मी ए घेतो आणि रेहानासाठी आर घेतो. बघा, आई आणि रेहाना यांच्या वयाची बेरीज किती आहे रे? तर बेरीज आहे 48 वर्ष, असं लिहून घ्या. आणि आई आणि रेहाना यांच्या वयातला फरक म्हणजे वजाबाकी किती आहे त्यांची? तर ती आहे 26 वर्ष. आता मला सांगा, तुम्हाला उत्तर काढायला सांगितलंय कोणाचं वय, कोणाचं काढायला सांगितलंय? तर आईचे वय काय? जेव्हा मोठ्याचं वय विचारलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा काय करायचं बघा. मोठ्याचं विचारलेलं असतं तेव्हा काय करायचं? तर तेव्हा बेरीज करायची. आई हे 1 2 वेळा आईचं वय घेतलं आपण. इथे सुद्धा काय करायचं, आईचं वय बेरीज करायची या 2 वयांची. 48 आणि 26 यांची बेरीज बघूया. 8 आणि 6 14, 1404. 4 आणि 2 6 होतात, 6 आणि 1 7 होतात. म्हणजे 2 वेळा आईचं वय घेतलं तर किती आलं? 74. मग 1 वेळा घेतलं म्हणजे 2 वेळा घेतलं तर 74 आलं. 1 वेळा घेणं म्हणजे काय करणे? 2चं दिलंय, 1चं काढायचं, म्हणजे भागाकार करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. ए बरोबर काय येईल मग? 74 भागिले एचा जोडीदार काय? 2. तो 2 आपण हे करून घ्या. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 3 6. या 7 मध्ये 1 उरला, तो मी इकडे पुढे बाजूला घेतला. 14 झाले. बे 7 14, म्हणजे आईचं वय किती आहे विद्यार्थी मित्रांनो? आईचं आहे 37 वर्ष. आईचं वय 37 आलं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, यापेक्षाही आणखी वेगळ्या पद्धतीने काढता येतं का? तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर रेहानाचं विचारलं असतं तर काय झालं असतं? सर, रेहानाचं वय विचारलं असतं तर काय केलं असतं? तर बघा, रेहानाचं वय विचारलं असतं तर वजाबाकी करायची. कारण लहानाचं वय जर विचारलं असेल, जो लहान वयाने असेल त्याचं जर वय विचारलं तर वजाबाकी करायची. वजाबाकी करताना मात्र हे 2 आर घ्यायचेच. 2 आर घ्या, 2 आर घ्या. आणि आता इथे मात्र वजाबाकी करा. 8तनं 6 गेले, 2 राहिले. 4तनं 2 गेले, 2 राहिले. 22.
2r बरोबर 22, तर एक रेहाना बरोबर काय येणार आहे 22 भागिले 2. तर बघा तुम्हाला माहित आहे बेच्या पाड्यामध्ये बे 1 नंबरला येतात, पुन्हा बे 1 नंबरला, म्हणजे 11 दोन्ही 22 किंवा बे 11 22. तर रेहानाचं वय विद्यार्थी मित्रांनो 11 वर्ष आहे. लहानाचं काढायचं असेल तर अशा पद्धतीने वजाबाकी करा. मोठ्याचं काढायचं असेल, मोठा माणूस मोठा जे आहे वडील आणि मुलाचं वय दिलेलं असतं, किंवा दोन संख्येची, हाच प्रश्न किती प्रकारे येतो बघा. दोन संख्येची बेरीज एवढी आहे, त्यातली तफावत किंवा त्यातला फरक एवढा आहे, तर मोठी संख्या कोणती, किंवा दोन संख्येची बेरीज एवढी आहे त्याचा फरक एवढा आहे, तर लहान संख्या किती असेल. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल या परीक्षेमध्ये आलेले आहेत. आणखी तुम्ही सराव करताना तुम्हाला ह्या अशा पद्धतीचे प्रश्न भेटत असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही सोडून घेऊ शकता. काही जणांना दुसरी पण पद्धत आहे, पण मला ही चांगली वाटते, कारण चुका होत नाही. घाईघाईमध्ये काय होतं, शॉर्टकट पद्धती आहेत पण चुका होतात. मग शॉर्टकट मध्ये काय तेच आहे. मोठ्याचं जर वय विचारलं तर काय करायचं, यांची बेरीज करून घ्यायची. दिलेल्या वयाची बेरीज 48 आणि हे 26 यांची बेरीज करून घ्यायची आणि त्याला 2 ने भागायचं. 8 7 14 7 हे 74 आले, या 74 ला 2 ने भागायचं म्हणजे 37 येतं. लहानाचं विचारलं की यांची वजाबाकी करायची, 48 मधून 26 वजा केले आणि आलेल्या उत्तराला 2 ने भागायचं. असं शॉर्टकट पण आहे, पण तुम्हाला समजावं यासाठी हे केलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने करा, पण अचूक उत्तर आले पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न बघा, हा पण प्रश्न मुलांनी पाठवलेला आहे. जवळजवळ बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं. बघा इथे सुद्धा चूक केलेली आहे, काही जणांनी 22 लिहिलेलं आहे. आईचं वय विचारलं होतं, श्रीतेजचं बरोबर आहे, अनुष्का गावडेचं बरोबर आहे, संजय चुकलेलं होतं, अवधूत बरोबर आहे, दळवीचं बरोबर आहे, नक्ष बरोबर आहे, प्रवीणचं बरोबर होतं, मृणमयीचं बरोबर होतं, आर्याचं बरोबर होतं, प्रवीणचं बरोबर होतं, स्वराचं बरोबर होतं, प्रथमेशचं बरोबर होतं, धनराज महेश चुकलं होतं बाळा, पालकर बरोबर होतं, प्रियंका बरोबर होतं, श्रेयश बरोबर होतं, प्रेरणाचं बरोबर होतं, रुचिरा 22 लिहिलं होतं. चालेल, श्रीतेज बाळा एकदाच टाकत जा, म्हणजे बाकीच्यांचं पण शिकवाय, म्हणजे बाकीच्यांना पण नाव आली पाहिजेत ना रे. तुझं उत्तर बरोबर आहे, छान आहे. मिलिंद सुतार, थँक्यू सर, तुम्ही खूप छान शिकवता, धन्यवाद. चला पुढचं बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाहीये प्रश्न, फक्त थोडस आपल्याला हे करता आलं पाहिजे. निरीक्षण करा, तुम्हाला समजून जाईल ते. सांगू का, जास्त वेळ घालून उपयोग नाही आपल्याला आणखी बरेचसे प्रश्न घ्यायचे. एका शाळेची पटसंख्या एवढी पटसंख्या आहे विद्यार्थ्यांना, किती पटसंख्या जर बघितली आपल्याला दिलेली आहे पटसंख्या, हे 180 पटसंख्या, म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 180. त्यापैकी
5/9 मुली आहेत. मग 5/9 म्हणजे मुली म्हणजे काय बघा आता 5/9. आता एकूण संख्या आहे ना 180 गुणिले 5 करायचं विद्यार्थी मित्रांनो. 5/9 करायचं. आता 9 ने कोणाला भाग जाईल? 180 ला जाईल की 5 ला जाईल? बरोबर 180 ला जाईल. मग 9 च्या पाड्यामध्ये 180 किती नंबरला येतील? 9 1 9, 9 दोन्ही 18. हे 18 संपलेली आहे. आणि 9 ने 0 ला गुणलं तर 0 गुणाकार म्हणजे भागाकार. आता वर 20 आले. 20 गुणिले 5 म्हणजे किती रे? 20 गुणिले 5 म्हणजे 100. म्हणजे मुलींची संख्या आपल्याला समजलेली आहे. मुली किती आहेत त्या शाळेमध्ये? त्या शाळेमध्ये मुली आहेत 100. आता मुली आपल्याला समजल्यानंतर काय करूया बघा. मुली 100 आहेत हे आपल्याला समजलंय. मुली 100 आहेत हे आपल्याला समजलंय. आता काय म्हणताय ते पुढे बघूया. इथपर्यंत आपण आलोय. इथपर्यंत आपण झालेलं आहे. आणि मुलींपैकी 3/10 मुलींनी एका स्पर्धेत भाग घेतला. आता मुली किती होत्या? तर मुली होत्या 100. 100 मुलींपैकी 3/10 मुलींनी म्हणजे गुणिले 3 भागिले 10. याचा अर्थ काय? 3/10 याचा अर्थ गुणिले 3. एकूण मुलीला गुणिले 3 भागिले 10. आता बघा 10 च्या पाण्यामध्ये 100 येतात. 10 1 10, 10 10 100. आता इकडे 10 आले. 10 आणि 3 चा गुणाकार केला तर किती येतात विद्यार्थी मित्रांनो? 30 येतात. म्हणजे 30 मुलींनी स्पर्धेत भाग घेतला. या 30 मुलींनी स्पर्धेत भाग घेतला. तर किती मुलींनी स्पर्धेत भाग घेतला नाही? आता मुलींची संख्या आपल्याला एकूण कळली होती, समजली होती की 100 आहे मुली, 100 मुली आहेत. त्यातल्या 30 मुलींनी जर भाग घेतला असेल तर आता तोंडी यायला पाहिजे की नाही तुम्हाला? स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत. 100 30 गेले. भाग न घेतलेल्या मुली किती मुलींनी स्पर्धेत भाग घेतला नाही? तर 100 मधून 30 गेले, 70 राहिले. 70 मुलींनी स्पर्धेत भाग घेतला नाही. अशा पद्धतीचं एकदम सोपं होतं गणित. फक्त मोठ्याच्या मोठं लांबी रुंदी भरपूर वाटते, गोळी भरपूर दिलेल्या वाटतात आणि आपल्याला वाटतं आता एवढा मोठा प्रश्न वाचायचा कधी आणि सोडवायचा कधी. असे प्रश्न खूप सोपे असतात. चला पुढे बघूया. हा एक प्रश्न आहे बघा, सरळ व्याजावरचा. आपले जवळजवळ सर्व घटक शिकून झालेले आहेत आणि आता आपण अवघड वाटणारे किंवा हे प्रश्न घेतोय की मला पण वाटली पाहिजे हे ज्या प्रश्नांचं उत्तर मुलांना सोडवायला अवघड जातं अशा प्रश्न पण मी घेतोय. इथे मुलं अडू शकतात, मुलांचं अडू शकतं असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत आता इथून पुढे. बघा सगळ्यांनी 10/7 10/7 का लिहिलं होतं काय कळत नाही. 10/7 का आहे याचा अर्थ काय? श्रीतेजचं मात्र उत्तर बरोबर होतं. मृण्मयीचं उत्तर बरोबर होतं. त्याचबरोबर अवधूत, विदिता, श्वेता आणि आता नंतर बऱ्याच जणांनी दिले म्हणजे नंतर हे शिकून झाल्यानंतर दिलेलं आहे. चला कंटाळून जाऊ नका, बरोबर बघा. बघा काही जणांचं उत्तर आलेलं आहे 1%, 1%, 1%, 1%, 1%.
साधे प्रश्न आहेत पण किती फसतोय आपण बघा. तुम्ही विचार करा, आपण एवढे प्रश्न सोडवले, त्यातले आपले मनाने प्रामाणिकपणे बघा किती प्रश्न बरोबर आले होते, किती प्रश्नांचं उत्तर आपलं बरोबर आले आणि आपल्या का चुका होत आहेत हे बघा. सर्वांचं 1%, 1%, 2%. प्रथमेश पवार 1%, मुरकुटे म्हणते 1%, प्रेरणा म्हणते 2%, 1%, 2%, 1%, 2%. चला बघूया खरंच किती टक्के येते ते बघा. अगदी सोपा प्रश्न आहे आणि मला 1000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 10 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, व्याजाचा दर हा आपण वार्षिक काढत असतो, मासिक काढत नाही तर वार्षिक काढतो. म्हणजे वर्षाला व्याज किती हे आपण सांगतो आणि त्याचं सूत्र काय आहे? दर काढायचा आपल्याला. दर काढण्यासाठी आपण बघा, दर बरोबर सूत्र काय आहे बघा, सांगतो तुम्हाला. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल किंवा मग मुद्दल गुणिले काळ, अशा पद्धतीचं सूत्र आहे काळ. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले काळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय चूक केली, तुमची चूक काय झाली की बरोबर आहे ते बघून घ्या तुम्ही. बघा या शब्दांचे अर्थ तुम्ही लक्षात घेत नाही. 1000 रुपयाचे मासिक सरळ व्याज, महिन्याचं सरळ व्याज किती? 10 रुपये. एका महिन्याचं 10 रुपये व्याज आहे. मग वर्षामध्ये महिने किती असतात? 12 महिने असतात. मग व्याज किती होईल रे? 10चा पाढा 12 वेळा म्हणा, कारण एका महिन्याचं व्याज दिलेले. मासिक व्याज 10 रुपये, महिन्याचं व्याज 10 रुपये. मग वर्ष कितीचं असतं? 12 महिन्याचं असतं. म्हणजे व्याज किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 120. मग आता बघा व्याज किती आलं आपलं? 120 आलं गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे? 1000 रुपये. काळ किती आहे? 1 वर्ष. व्याजाचा दर जर काढायचा असेल तर आपल्याला एका महिन्याचा आपण व्याज काढत नाही तर वर्षाचं काढतो. आणि तिथेच तुम्हाला त्यांनी फसवलं. हे शून्य कटला, 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 हे शून्य कटला. म्हणजे चांगले राहिले किती विद्यार्थी मित्रांनो? 12. तर व्याजाचा दर आहे 12%. वार्षिक दर आहे 12%. किती जणांचं 12 आलं होतं रे? खरंच आलं होतं का? नाही. मी जेवढी हुशार मुलं बघितली, म्हणजे जवळ सगळीच मुलं हुशार आहेत, तर सगळ्यांनी 1%, 2%, 1%, 2% असं लिहिलं होतं. काही हरकत नाही, हा शब्द तुमच्यासाठी नवीन होता, बघून घ्या. एका महिन्याचं व्याज दिलेलं आहे, आपल्याला 12 महिन्याचं व्याज काढून घ्यावं लागेल आणि नंतर मग दर काढावा लागेल. ओके, सगळ्यांचं चुकलंय, सगळ्यांचं. आता लिहित असतील काही जण. आता बरेच जण 12% लिहित आहेत. आता भरपूर जणांनी 12% लिहिले. म्हणून मला अपेक्षा होती मगाशी, सर मला समजले नाही. अरे बाळा, एका महिन्याचं, मासिक म्हणजे महिन्याचं व्याज दिलेलं होतं 10 रुपये. मग ते वर्षाचं व्याज करून घेतलं. एका महिन्याला 10, 12 महिन्याला 120 रुपये व्याज, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. आता भरपूर जणांनी 12% लिहिले. आता काही अर्थ नाही. आता बघा, कालच हा घटक आपण शिकत होतो. 1 किलोग्रॅम या बाळा नव्हते टाईप करताना ग्रॅम तिथे येत नाही, टाईप होत नाही. ग्रॅम, 1 किलोग्रॅम. किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. काय दिलेलं नाही त्याचा अर्थ 1 किलो. 1 किलोग्रॅम व 150 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती?
हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन आहे का? ठीक आहे. हा प्रश्न नवोदयसाठी नवोदयच्या पॅटर्न मध्ये येतो. मला जसे पाठवले तसे मी ते घेतलेले आहे. चला बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम भागिले 150 ग्रॅम. आता बघा, याचा आपण भागाकार करून घेऊया. हा शून्य कटला, हा शून्य कटला, वर राहिले 100, खाली राहिले 15. आता बघा, दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये येतात रे? 5च्या पाड्यामध्ये येतात. 5च्या पाड्यामध्ये 15 किती नंबरला येतात? तर 3 नंबरला येतात. 5च्या पाड्यामध्ये 100 किती नंबरला येतात? तर 20 नंबरला येतात. बघा काय करतोय मी, अति संक्षिप्त रूप करून घेतोय. 100/15 चं लहान रूप करून घेतोय. बघा, दोन्ही संख्या 5च्या पाड्यात येणार आहेत. 15 5च्या पाड्यामध्ये 3 नंबरला येते, 100 5च्या पाड्यामध्ये 20 नंबरला येते. म्हणजे गुणोत्तर काय होतं बघा, किलोग्रॅम व 150 ग्रॅम यांचे गुणोत्तर. पहिलं कोणाचं विचारलं घ्यायचं, म्हणून याचं पहिलं लिहून घ्यायचं 20 दसे म्हणतात याला. तुमच्यासाठी नवीन असेल किंवा काही जणांच्या प्रॅक्टिस मध्ये आले पण असतील. 3 याचं गुणोत्तर काय? 20/3 असं गुणोत्तर आहे. किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम आणि 150 ग्रॅम याचं गुणोत्तर आहे 20/3. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडून घ्यायचा. एक मिनिट. बघा, आता हा प्रश्न तुम्ही सोडून घ्यायचा आहे. दिसतं ना सर्वांना? सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण चुका कशा होत आहेत बघा. अजिबात अवघड प्रश्न नाही ते, फक्त फसवे प्रश्न आहेत. सोडवले का विद्यार्थी मित्रांनो? चला बघूया किती जणांचं उत्तर येतं. प्रश्न अगदी सोपे सोपे आहेत, फक्त काळजीपूर्वक करायचं आहे, समजून घ्यायचंय, काळजीपूर्वक करायचंय. हे प्रश्न जे आहेत ते 200+ विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. 200+ वाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत. बघा, सोडून घेऊया. बाजू 9 मीटर असणाऱ्या, इथे चौरस काढतो, याची बाजू 9 मीटर आहे. हा चौरस आहे, लक्षात ठेवा. जर 9 मीटर असणाऱ्या चौरसाची प्रत्येक बाजू 1/3 इतकी कमी केली. 1/3. आता 9चे 1/3 किती रे? 9चे 1/3 म्हणजे 9 ला 1 ने गुणणे आणि 3 ने भागणे. मग काय येईल त्याची बेरीज, म्हणजे भागाकार काय येईल? 9 ने 1 ला गुणलं, गुणाकाराला 9,
भागिले 3, उत्तर काय येणार आहे 3. म्हणजे ही जी 9 मीटर बाजू होती ना, 9 मीटर होती बाजू पूर्वी, आता एवढ्याने कमी केली म्हणजे काय झाली, किती राहिली मग, बाजू झाली 3, अशी झाली बाजू. मग आता बाजू बाजू सॉरी हा बाजू एवढ्याने कमी केली म्हणजे होती किती, 9 होती, तर 3 1/3 म्हणजे किती, 3 ने कमी केली म्हणजे किती राहिली, आता 9 3 गेले 6 राहिले. मग बाजू चौरसाची एक बाजू आपल्याला माहित आहे 6 मीटर आहे. 6 मीटर तर त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे, 6 चा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, आता बघा 9 होतं, आता झालं किती, बाजू 6 झाली. आता 6 झाल्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजू गुणिले बाजू, किंवा बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू म्हणजे 6 गुणिले 6 36, किंवा बाजूचा वर्ग म्हणजेच काय, बाजूचा वर्ग म्हणजे काय, 6 चा वर्ग. 6 चा वर्ग तुम्हाला माहित आहे 36 असतो. 36 चौरस. बघा विद्यार्थी मित्रांनो, माप कशामध्ये, मीटर मध्ये, तर उत्तर सुद्धा तुमचं चौरस मीटर यायला पाहिजे, चौरस मीटर. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारतात बघा परीक्षेमध्ये, बाजू 9 मीटर असणाऱ्या चौरसाची प्रत्येक बाजू 1/3 इतकी कमी केल्यास तयार होणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ आणि पूर्वीच्या चौरसाचे क्षेत्रफळ याच्यातला फरक किती आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, लक्षात ठेवा. असा प्रश्न येणार तुम्हाला आता. मग फरक काढता येऊ शकतो ना आपल्याला. पूर्वीच्या चौरसाचं क्षेत्रफळ किती होतं, 9 चा वर्ग 81 होतं, 81 चौरस मीटर. आणि आता नवीन बाजू एवढी कमी झाल्याने काय झालं, बाजू झाली 6, 6 चा वर्ग 36 चौरस मीटर. या दोन चौरसामधला फरक किती, फरक म्हणजे वजाबाकी, हो की नाही. काढता येऊ शकेल ना तुम्हाला, चला 100% येणार तुम्हाला काढता. हा एक प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपे साधे प्रश्न आहेत आणि जे परीक्षेला येऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. तुम्हाला स्कॉलरशिप असेल की नवोदय असू दे, नाहीतर मंत्र असू दे. बघा 36 कोणाकोणाचं आलं होतं उत्तर, 36 चौरस मीटर. वृषांचं आलं होतं, सानवी आलं होतं, संदीप आलं होतं, आर्या आलं होतं, दोन्हीकडे पण येऊ शकतात. बघा असे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला पण येऊ शकतात आणि नवोदयला पण येऊ शकतात प्रश्न. चौरस वगैरे आहेच ना आपल्याला, परिमिती क्षेत्रफळ आहेच ना, स्कॉलरशिपला तो घटक आहेच. चौरसाचे परिमिती क्षेत्रफळ, आयताची परिमिती क्षेत्रफळ यावर आधारित प्रश्न आहेतच आपल्याला. चला हा प्रश्न बघूया. हा मीटर सेंटीमीटर वरचा प्रश्न आहे. किती जणांना उत्तर येतं बघूया याचं. एकदम साधा प्रश्न आहे बघा, काहीच नाही त्याच्यामध्ये, अगदी साधे, पण आपल्याला किती गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत बघा ते. एकदम साधा प्रश्न आहे, काही नाही त्याच्यामध्ये. सुधाने 4.5 मीटर दोरी घेण्याऐवजी तिला सांगितलं 4.5 मीटर दोरी आण, तर तिने आणली किती,
4/5 मीटर दोरी आणली. आता 4/5 मीटर म्हणजे काय तर बघूया. 4.5 तुम्हाला समजतं, पण 4/5 हे समजतं का बघा. 4/5 याचा अर्थ 4/5 मीटर बघा. आता इथे आपण काय करूया, इथे दशांश स्थळ देऊया, 0 स्थळ देऊया आणि याच्यावर एक 0 वाढवूया. दशांश स्थळ इथे दिलं की इथे आपण पाठीमागे एक 0 वाढवू शकतो. मग 5×8 = 40. 5 ने 40 ला 5 ने भागलं की उत्तर काय आलं 0.8 मीटर. आता 0.8 मीटर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर 80 सेंटीमीटर हो की नाही. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. दशांशाच्या लगेच जवळ आलेला अंक हा जो आहे त्याचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर होतं. हा मीटर काय 0 मीटर आणि दशांशाच्या लगेच इथं जवळ आलं म्हणून 80 सेंटीमीटर होतं. 0.8 याचा अर्थ काय असतो, याच्या पुढे आपण कितीही 0 लावू शकतो, पण एवढं 0 लावला तरी 80, 0 नाही लावला तरी 80 सेंटीमीटर. मग 80 सेंटीमीटरच तिने दोरी आणली. मग आणायला सांगितली होती किती 4.5 मीटर. 4.5 मीटर म्हणजे 4 मीटर आणि 50 सेंटीमीटर. म्हणजेच काय 1 मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100 सेंटीमीटर. मग 4 मीटर म्हणजे काय 400. 400 आणि 5.5 म्हणजे 50 मीटर. 400 आणि 50 किती झाले 450 सेंटीमीटर. आपण आपलं हे उत्तर आलेलं सेंटीमीटर मध्येच आहे ना, सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून वजाबाकी केला तर तिने किती मीटर कमी दोरी आणली. मग वजाबाकी करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. बघा 450 सेंटीमीटर मधून 80 सेंटीमीटर आपण वजा केले तर 0 0 गेला 0 राहिला. आता 5 8 जात नाही म्हणून आपण काय करतो 5 वर घेतो, 4 कडे 1 इथे देतो आणि 4 कडे राहिले 3. इथे मात्र क्रिया केल्यावर लगेच लक्षात ठेवा, नाहीतर काय करतात 4 कडे 1 इथे दिला आणि 4 कडे 4च ठेवता. 4 1 कमी झाला 3 लिहितच नाही. 15 8 गेले विद्यार्थी मित्रांनो 7 राहतात आणि हे 3 म्हणजे 370 सेंटीमीटर तिने कमी आणली. किती दोरी कमी घेतली तर 370 सेंटीमीटर. पण इथं जर पर्यायामध्ये 370 नसेल तर मग काय होतं 370 असे लिहून घ्या भागिले मीटर मध्ये रूपांतर करायचं म्हणजे 100 ने भागायचं. 100 मध्ये किती शून्य 1 2 सरळ सरळ दोन संख्या सोडून द्यायच्या 1 2 आणि इथं दशांश द्यायचं. म्हणजेच याचा अर्थ काय असतो 3 मीटर आणि 70 सेंटीमीटर दोरी तिने कमी घेतली. बघा तुमचं उत्तर आलंय का 3.7 आलं असेल तरी ओके आहे, बरोबर आहे ते. हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का बघा. हा एक चॅलेंजिंग प्रश्न दिलाय तुम्हाला. तसा चॅलेंजिंग नाही, खूप सोपा आहे. तीनशे 70 सेंटीमीटर किंवा 3.7 सेंटीमीटर असेल तर तुमचं उत्तर ओके आहे. बघा आज भरपूर प्रश्नांचा सराव झाला आपला. 11 प्रश्न 11 प्रकारचे आपण प्रश्न घेतलेले आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. बघूया या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येतं. (4/5 मीटर या शब्दाचा सुद्धा अर्थ लक्षात ठेवा. 4/5 म्हणजे काय तर 80 सेंटीमीटर. बघूया
बघूया किती जणांचं उत्तर येतं. चला लवकर, चला. दिसतोय का प्रश्न? हा, तुम्हाला दिसण्यासाठी मोठं करून घेतलेलं आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही. दोन संख्येची बेरीज 11 असून त्यांचा गुणाकार 30 आहे. आता अशी कोणत्या संख्या आहेत रे त्यांची बेरीज 11 येते आणि गुणाकार 30 येतो? बरोबर, 11 संख्या बघा, 11 जर कोणाकोणाचं आहे 10 आणि 11 होतात, 2 आणि 9 11 होतात. पण आपल्याला एवढं करायचं नाही. 5 आणि 6 11 होतात. बेरीज किती झाली पाहिजे? 11 झाली पाहिजे. 5 आणि 6 त्या संख्या आहेत आणि त्याचा गुणाकार किती आला पाहिजे? 30 आला पाहिजे. गुणाकार सुद्धा 30 येतो. बघा, येतो की नाही? बेरीज 11 होते, बेरीज 11 होते आणि गुणाकार 30 होतो की नाही? तोंडी आहे. आणि मग आता तर त्या संख्येच्या वर्गांची बेरीज किती? मग 5 चा वर्ग किती रे बाळांनो? 5 चा वर्ग 25. 6 चा वर्ग किती? 36. याची बेरीज किती येणार आहे? हे वर्ग झाले या संख्येचा. 5 चा वर्ग, 6 चा वर्ग आणि याची बेरीज केली. 6 5 6 11, 11 1 हाताला 1, 3 2 5 1 6. त्यांच्या वर्गाची बेरीज किती आली? 61. मला वाटतं 61 बऱ्याच जणांनी लिहिलं होतं. 61 कोण लिहिले बघा? 6 मुलांनी बरोबर लिहिलेले. सलोनी सर्वात पहिले लिहिले, सानवी, रुशान, ब्रुणमयी आणि सार्थक आणि अवधूत या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे. सर्वांना गुड नाईट. चला, आवडलं असेल शिकवलेलं तर सर्वांनी लाईक करा. आवडलं असेल, समजलं असेल तर लाईक करा. चला विद्यार्थी मित्रांनो, बाय. भेटूया पुढच्या सोमवारी आणि मंगळवारी. चाळीस जणांना समजलेलं आहे हे आज शिकवलेलं. बघा, लाईक करायला कंजूसी करत जाऊ नका. आम्हाला पण इंटरेस्ट येतो ना, अरे मुलांना आवडतंय आपण शिकवलेलं, म्हणजे आपण शिकवलं पाहिजे. आपला हा क्लास एकदम फ्री आहे. एकही रुपया आपण कोणाकडूनही घेत नाही. मोफत आपण शिकवतोय. चला, सर्वांना बाय.